कमाल सँडविच होतं. शिट गॅरी. शनाया सापडला का अथर्व? नाही रे, मी सगळीकडे शोधते, त्याला कुठेच सापडत नाहीये तो मला. बघ ना. अरे यार कुठे गेला असेल यार हा? माहिती आहे रे कुठे येतो ना तो मुलगा तुझा. कळत नाही मी काय करू. बघ ना माझी पण अवस्था काय झाली. मला खूप भूक लागली आहे रे. एक काम कर बच्चा, तू असं कर, तू घरी जा आता. तुझ्याशिवाय कसे जाऊ मी घरी? नाही नाही नको. एक काम कर, तू पण घरी चल प्लीज. अगं मी कसा घरी येऊ बच्चा? माझा मुलगा हरवलाय. अथर्व सापडायलाच पाहिजे. कोणाच ठाऊक कुठे गेलाय यार. आय जस्ट होप तो सुखरूप असेल. चल थोडं त्या बाजूला बघू. आहे का अथर्व सापडला ना? मग आहे कुठे? दिसत नाही तो. नानाजी, चंद्रमावशी इथेच येऊन राहिली अथर्वला घेऊन. अरे पण मग आहे कुठे ती? अरे येवाना यायला हवी होती. कधी त्या अथर्वला डोळे भरून पाहतोय असं झालंय ग. हो ना, आम्हालाही तसंच वाटतंय. राधिके, तुझा फोन आला आणि अथर्व सापडल्याचं समजलं ना, तेव्हा खरंच डोक्यावरचं ओझं उतरलं ग. दादा, आपला अथर्व सापडला. पाले, मी तर घाबरूनच गेलो होतो. अथर्व हरवलं हे कळल्यानंतर पायाखालची जमीनच सरकली माझ्या. देवाची कृपा म्हणायची. म्हणून आपला अथर्व सापडला. तो जर सापडला नसता तर मी जगून काय केलं असतं? नाही बाले, असं नाही बोलायचं. रडू नको बरं. डोळे पुस पुस, डोळे पुस. अगं राधिका, आपण प्रज्ञाला कळवलंच नाहीये. मी कळवतो. मी सांगतो त्यांना फोन करून अथर्व सापडलंच. अथर्व, कुठे होतास रे तू? आता मी तुला कधी सोडून जाणार नाही. नक्की? नक्की. अथर्व, इकडे बाळा. मावशी, तू होतीस म्हणून तुझे आभार कसे म्हणून काही कळूनच नाही राहिलं बघ मला. रडू नका ते, रडू नका. अहो देवानं धाडलं बघा मला तिथं, आणि तुमचं पोरग मिळालं. मला बी लई समाधान झालं बघा. बर, येते मी आता. चंद्रमावशी, उद्या सकाळी नानाजींकडे येशील का? कशाला? ये ना, तू आलीस की सांगते. बर, चालेल. नानाची, येते मी. अथर्व, शाण्यासारखं वाग बरं का? राधिका, फोन वाजतोय तुझा. मी सांगू का गुरुनाथला? दे, बोलते. हॅलो. हा राधिका, सापडला का अथर्व? प्रज्ञा काय म्हणाली? हा सापडला? नाही, काही नाही कळलं अजून.
अथर्व अजून सापडला नाही. सापडला नाही? काय ग असं का सांगितलंस गुरुनाथला? राधिका, अगं तो जर आत्ता इथे आला ना तर तू खोटी पडशील. रेवती, नानाजी, ज्या माणसाने मला संसारात एकटं पाडलं त्याची चिंता मी काऊन करू? आज जर अथर्वला काही झालं असतं तर मी काय केलं असतं? माले, किती बदललीस ग तू. दादा, परिस्थितीने मला बदलवलं. यापुढे मी फक्त अथर्वचा, माझा आणि माझ्या बरोबर असलेल्या प्रेमाच्या माणसांचाच विचार करते. यांचा सोडून मी दुसरा कसलाही विचार करणार नाही. यांचं यातड तिळतिळ तुटू दे स्वतःच्या पोरासाठी, म्हणजे यांनाही कळेल आपलं माणूस हरवलं की काय होतं ते. राधिका, तू जो निर्णय घेतलायस ना तो अगदी योग्य आहे. हो बरोबर आहे. शोधू दे त्याला. नाहीतर काय, मला तर वाटतं अथर्व आणि गुरुनाथ दोघांना भेटूच देऊ नकोस. कसला आलाय हा बाप. मला तर असा राग येतो ना, हा शिवशिवतात. काय नात्यांच्या भिंतीमध्ये येतात ना, त्यामुळे काही बोलू शकत नाही. सॉरी नाना, पण मला असं वाटतं की राधिका वहिनी, हा निर्णय सर्वस्वी तुमचा आहे. गुरुनाथ आणि अथर्वचं नातं कसं टिकवायचं हे तुम्ही ठरवायचं. नाहीतर ते शनाया आहेच तुमचा संसार मोडायला. गुप्ते भाऊ, शन्यानी माझा संसार मोडला, मी काहीच बोलले नाही. तिने माझा अपमान केला, मी सगळं सहन केलं. पण आता ही माझ्या पोराला, अथर्वला त्रास देऊन राहिली. नाही, आता सोडणार नाही मी. तिला 14 रत्न दाखवल्याशिवाय गप्प बसणार नाही ही राधिका.